आपण गटनेते आहात आणि आपण स्वतः तात्काळ तातडीनं संजय भोर यांची समजूत काढायला आला. कालच महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभराव यांना आदेश दिले होते की आपण ऑन फील्डवर जा आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी सखल भागात साठलेलं आहे तिकडच्या उपाययोजना करण्याच्या प्रशासनाला सूचना करा. कालपासूनच ठाण्याच्या महापौर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी माननीय शिंदेसाहेबांचा उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांचा महापौरांना फोन आला आणि त्यांनी पण कालच्या काय दौऱ्याचा आढावा घेतला महापौरांकडनं. आजही अतिवृष्टी आहे तर त्या संदर्भात स्वतः शिंदेसाहेबांनी आयुक्त सौरभराव आणि महापौरांना सांगितलं की आजही आपण फील्डवर जा. त्याप्रमाणे महापौरांनी आजही दौरा केला. घोडबंदर परिसरामध्ये अनेक ठिकाणी डीमार्ट असेल बाकीच्या ठिकाणी असेल त्यांनी दौरा केलेला आहे. दौऱ्याला प्रोटोकॉल म्हणून नगरसेवक नाही, कसं असतं एक लक्षात ठेवा, प्रोटोकॉल आहे बरोबर आहे, परंतु ही आपत्कालीन परिस्थिती आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये थोडंसं अचानक जेव्हा एखादं संकट येतं, अचानक जेव्हा आपण काही निर्देश देतो तेव्हा काही प्रमाणात तिकडच्या स्थानिक नगरसेवकांना समजायला किंवा समजावायला वेळ लागतो. हे चुकीचं जरी असलं तरी ही परिस्थिती आपत्कालीन आहे. त्याच्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाकडनं संबंधित नगरसेवकांना कळवण्यात आलं नाही की त्या ठिकाणी महापौर येत आहेत किंवा प्रशासनाचे अधिकारी येत आहेत. ह्याच्यापुढे असं काय होणार नाही ह्याची आम्ही दक्षता घेऊ. आणि ह्या ठिकाणी हा दौरा करत असताना महापौर स्वतः दौरा करत असताना त्यांना आज सकाळीच माननीय ज्येष्ठ नगरसेवक आमचे गुरुवर्य देवराम शेठ भोईर आणि संजय दादा भोईर यांचा फोन आला की त्यांच्याही त्या ठिकाणी बाळकुम त्या ठिकाणी नाल्याची भिंत कोसळली होती काल आणि अशा प्रसंग घडले होते. मग महापौरांनी स्वतः अशी इच्छा प्रकट केली की आपण ह्याच परिसरामध्ये दौऱ्यावर आहोत, आपण नानांची भेट घेऊ, त्यांचे आशीर्वाद घेऊ आणि त्यांचा सल्ला आणि त्यांचं मार्गदर्शन हे प्रशासनाला नव्हे तर ठाणे शहराला फार स्वागतार्ह आहे. आणि त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केली. ह्या संदर्भात अधिकारी पण महापौरांसमवेत आहेत. अतिरिक्त आयुक्त रोडे आहेत, उपायुक्त गोधेपुरे आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत, परत ते आपले नालेसफाईचे आमचे सर्व अधिकारी आहेत. या सर्व अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली आणि काय काय उपाययोजना पुढच्या दरम्यान करता येतील त्या करण्यासंदर्भात महापौरांनी प्रशासनाला तत्काळ आदेश दिलेले आहेत आणि ह्याच्यापुढे अशी कोणतेही प्रसंग जिथे नाले सखल भाग आहे तिकडे पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतलेली आहे. नालेसफाई 90% झाली असा प्रशासनाकडून दावा करण्यात आला आणि ती जर नालेसफाई झाली असली ते दाखवलं तर 10 लाख रुपये बक्षीस मिळतील असं देखील संजय भोर यांनी जाहीर केलं. नाही, नालेसफाई 90% झालेली आहे असं जरी महापौरांनी किंवा प्रशासनाने जरी सांगितलं असेल तरी काही प्रमाणात नालेसफाईचं काम बाकी आहे हे खरं आहे. कारण काय, जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा वरून जो फ्लोट येतो वाहत तो पुन्हा परत त्या नाल्यात येतो आणि नानांचं म्हणणं असं आहे की नाल्यामधला जो गाळ आहे तो पूर्णपणे बाहेर काढला पाहिजे. तर त्या सर्व सूचना आदेश तसे प्रशासनाला आजच दिलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, सर्वच ठिकाणी अशी परिस्थिती नाही आहे. काय काय ठिकाणी 90% नालेसफाई झालेली आहे, नाही अशातला भाग नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी काम अर्धवट बाकी आहे त्याचंही काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना आज दिलेल्या आहेत आणि तसं कोणत्याही प्रकारचं पुढे परिस्थिती उद्भवणार नाही अशा पद्धतीची उपाययोजना प्रशासन करेल ह्याची मला खात्री आहे.